आता ICUमध्ये किंवा कॅन्सर पेशंट वगैरे त्यांना खूप जण सांगतात की तुम्ही लास्ट स्टेजला आहात, आता ज्याला माहिती आहे की बाबा माझा मृत्यू होणारच आहे, त्या केसमध्ये मन स्थिर राहील असं मला काही वाटत नाही. भगवद्गीता कशी मदत करू शकते की माझं मन मृत्यूच्या समयी स्थिर राहायला पाहिजे. अंतच्या वेळी जे भगवंताचे स्मरण करतात त्यांना मेल्यानंतर देखील परब्रह्माची प्राप्ती होते. मृत्यूनंतर सगळं शून्य असणार का, जर काहीच नसलं तर ती एक डार्क भीती मनामध्ये राहायची. राईट. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो. मृत व्यक्तीसाठी शोक करू नये असा गीतेचा 2रा अध्याय 11वा श्लोक सांगतात. परंतु हे मुळात किती हार्ड आहे की आपण ज्या व्यक्तीसोबत अख्खं आयुष्य घालवलं आहे किंवा ज्यांच्यासोबत आपण राहिलो, आपल्या खूप आठवणी असतात, तो व्यक्ती अचानक गायब होतो. तर शोक तर साहजिक होणारच आहे. नक्की ह्या श्लोकमध्ये, ह्या अध्यायामध्ये सांगायचं काय, किंवा गीता असं शोक करू नये असं का सांगते? तर ह्याचा अर्थ, या श्लोकाचा अर्थ असा नाही की आता तुम्ही अगदीच म्हणजे काही दुःखच दाखवू नका, कारण ते शक्यही नाहीये. आपण शेवटी माणूस आहोत. एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतं काम कामाल भन्ते. ते यात स्वर्ग हा शब्द आला. बरोबर. तर मग असं प्रश्न आपल्याला पडतो की खरंच स्वर्ग आणि नर्क अशा 2 जागा आहेत का? क्राऊन चक्र ज्याला म्हणतो. इथनं जेव्हा आपला प्राण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. मरणारच आहे मी किंवा आता मरण येतंय का तर मी ओंकार म्हणू, असं त्याचं खरं अर्थ नाहीये. 2ऱ्या अध्यायामध्ये 27वा श्लोक आहे. ह्या श्लोकमध्ये ना मृत्यू हा अटळ आहे, हा होणारच आहे. तर ह्या वाक्याची मला लहानपणी भीती वाटायची खूप, की बाबा मृत्यू होणारच आहे, आपण एक दिवशी हे जग सोडून जाणारच आहे. तर मग ही भीती शांत करायसाठी परत भगवद्गीता काय सांगते? मृत्यू कसा होणार, कधी होणार, कुठे ना कुठेतरी मनात हे विचार येतच असतात. गीतेमध्ये सुद्धा काही ठिकाणी असा उल्लेख आहे की आत्महत्या करणं किंवा कर्मापासून पळ काढणं स्पेसिफिकली हे चुकीचंच आहे. आत्म्याची हत्या हे शक्यच नाहीये. एक छोटीशी गोष्ट आठवती मला लहानपणीची. आजी सांगायची मला की मृत्यू हा असा विषय आहे ज्याच्यावर चर्चा होत नाही. सामान्यपणे लोक त्यावर बोलायला घाबरतात. परंतु हे असं सत्य आहे की सगळ्यांना त्याचा कधी ना कधी अनुभव घ्यावा लागणार आहे. परंतु ह्या प्रश्नांची जर स्पष्टपणे उत्तरं मिळाली तर आपण मृत्यूला शांतपणे सामोरं जाऊ शकतो. मृत्यूनंतर पुढे काय होतं, आत्म्याचं पुढे काय होतं, आत्महत्येनंतर त्या व्यक्तीचं काय होतं, असे असंख्य प्रश्न मनात सतावत असतात, नाही का? आजच्या एपिसोडमध्ये आपण ह्या गोष्टीवर चर्चा केली आहे की भगवद्गीतेमध्ये मृत्यूविषयी काय काय सांगितलं आहे. आयुष्यभर अशा कोणत्या गोष्टी करायच्या किंवा मृत्यूसमयी अशा कोणत्या गोष्टी करायच्या जेणेकरून आपल्याला मोक्ष मिळेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण मिळवली आहेत आपल्या गेस्टकडून, रोमा अभ्यंकरजी यांच्याकडून. त्या सर्टिफाईड भगवद्गीता ट्रेनर आहेत. पण ह्या चर्चेला सुरू करण्याच्या आधी माझी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही आमचं कंटेंट आवडीने बघताय, लाईक करताय, कमेंट करताय, परंतु सबस्क्राईब होत नाही. चला एक टार्गेट ठेवूया, जानेवारीपर्यंत 20,000 सबस्क्रायबरचं. आय होप तुम्ही पूर्ण कराल, कारण त्या सबस्क्राईबच्या बेसिसवरच आम्ही चांगले गेस्ट तुमच्यासमोर आणू शकतो. सो सपोर्ट करा, मराठीला पुढे न्यायला मदत करा. पाहत रहा TAP पॉडकास्ट, तुमचा होस्ट अमित पारवे याच्यासोबत. टॅप दी पॉडकास्ट, टॅप दी नॉलेज. हजारो वर्षापासून माणसांना एक प्रश्न नक्की पडत आला आहे की मृत्यू काय आणि मृत्यूच्या नंतरचं जीवन आहे का? परंतु आपल्या संस्कृतीमध्ये एक असाही पुस्तक आहे, एक अशीही काव्यरचना आहे ज्यामध्ये मृत्यूच्या आधी तुमचे कर्म कसे असायला पाहिजे, मृत्यूच्या वेळी तुम्ही काय करायला पाहिजे आणि मृत्यूच्या नंतरसुद्धा काय असू शकतं, या सगळ्या गोष्टी स्वयं आपण ज्यांना परमेश्वर मानतो ते भगवान श्रीकृष्ण यांनी माहिती सांगितली आहे. त्याला आपण भगवद्गीता असं म्हणतो. मृत्यूनंतर सगळं शून्य असणार का, किंवा जर काहीच नसलं तर ती एक डार्क भीती मनामध्ये राहायची. राईट. खूप लोक ह्या गोष्टीला घाबरतात, काही लोक घाबरत नाहीत. आत्ता तुम्ही यायच्या आधी एक इन्स्टावर स्टोरी टाकली होती की तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा. कॉमनली काही प्रश्न आले ते आपण घेऊनच, परंतु एक पोल टाकला होता मी की तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का. एक होता हो, एक नाही, आणि एक होता की मला माझ्या मृत्यूची भीती वाटत नाही, माझ्या जवळचे जे प्रियजन लोक आहेत माझे त्यांच्या मृत्यूची जास्त भीती वाटते की त्यांच्यापासून तो दुरावा नको आहे. आता आपण त्याच गोष्टीवर एक प्रश्न आहे पॅरलल की
मृत व्यक्तीसाठी शोक करू नये असा गीतेचा 2रा अध्याय 11वा श्लोक सांगतात. परंतु हे मुळात किती हार्ड आहे की आपण ज्या व्यक्तीसोबत अख्खं आयुष्य घालवलं आहे किंवा ज्यांच्यासोबत आपण राहिलो, आपल्या खूप आठवणी असतात, तो व्यक्ती अचानक गायब होतो. तर शोक तर साहजिक होणारच आहे. नक्की ह्या श्लोकमध्ये, ह्या अध्यायामध्ये सांगायचं काय, किंवा गीता असं शोक करू नये असं का सांगते? आपण आधी श्लोक बघूया. हा 2रा अध्याय सांख्ययोग यातला हा 11वा श्लोक आहे. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. यातून श्रीकृष्ण असं सांगतात की ज्ञानी व्यक्ती जिवंत किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींचा शोक करत नाही. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आपल्या जवळची जी गेलेली व्यक्ती आहे त्याचं जे दुःख आहे ते आपण दाखवायचंच नाही का? तर ह्याचा अर्थ, या श्लोकाचा अर्थ असा नाही की आता तुम्ही अगदीच म्हणजे काही दुःखच दाखवू नका, कारण ते शक्यही नाही आहे. आपण शेवटी माणूस आहोत. हे दुःख का होतं ते आधी आपण जाणून घेऊया. पहिलं तर म्हणजे की आपल्या अवतीभोवती जी लोकं आहेत किंवा ज्या व्यक्तीचा तो मृत्यू झाला आहे त्यांच्याशी आपली एक प्रकारची अटॅचमेंट असते. बरोबर. त्या अटॅचमेंटमुळे ती व्यक्ती आता नाही आहे असं लक्षात आल्यावर तो दुःख होणं साहजिक आहे. तसंच मृत्यू देखील नैसर्गिक आहे. अटॅचमेंट्सबरोबर त्या व्यक्तीविषयी आपलं प्रेम असतं, आदर असतो. त्याचबरोबर भरपूर आपण त्यांच्याबरोबर जे काही वेळ घालवला आहे त्याचे मेमरीज असतात. तर मग असं विसरून कसं जायचं? तर या श्लोकातनं श्रीकृष्ण आपल्याला असं शिकवतात की तुम्ही विसरत नाही आहात, पण ते दुःख दीर्घकाळ जर तुमच्या मनात राहिलं तर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल. आपल्याही जबाबदाऱ्या आहेत. आपण तर अजून जिवंत आहोत. आपल्याला आपली कर्म पार पाडायची आहेत. जर दुःखच दाखवत बसलो तर ही कर्म कधी पार पाडणार? त्याचबरोबर आपण कधीकधी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आधार देत असतो. आपल्याहून मोठी लोकं असतात, आपल्याहून लहानही लोकं असतात, त्यांनाही तेवढंच दुःख झालेलं असतं. तर जर आपलंच मन कमकुवत झालं आणि आपणच खचत गेलो तर आपण या बाकीच्या व्यक्तींना कसा आधार देणार? बरोबर. तर या श्लोकाचा असा अर्थ होतो की तुम्ही तुमचं मन थोडंसं अजून स्ट्रॉंग करा. हे दुःख झालं आहे, हे आपल्याला आता वी कांट डील विथ इट, पण एक कुठेतरी एक अशी वेळ येते की वी हॅव टू स्टँड अप. तुम्ही स्वतःला थोडासा वेळ द्या. हे दुःख होणारच आहे, पण फक्त या दुःखात तुम्ही इतकेही इन्व्हॉल्व्ह होऊन जाऊ नका की मग बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकणार नाहीत. दैनंदिन जीवनातल्या ज्या काही घटना तुम्ही करत असाल, ऑफिसला जा, कॉलेजमध्ये जा, मित्रमैत्रिणींना भेटा, हळूहळू या गोष्टी सुरू करा. शोक कधी दाखवायचा आणि कधी नाही ह्याचा एक गायडन्स आहे या श्लोकात, असं आपण म्हणू शकतो. ओके. स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पना खूप पूर्वीपासून चालत आल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये स्वर्ग आणि नरक याच्याबद्दल काय सांगितले आणि ते सत्य की असत्य हे तुम्ही सांगा. भगवद्गीतेमध्ये स्वर्ग आणि नर्क या कॉन्सेप्टचं आपण असं म्हणू की एक इनडायरेक्ट उल्लेख आहे. 2 श्लोक आहेत ज्यात हे शब्द आपल्याला दिसतात. आपण ते श्लोक बघूया. पहिला श्लोक जो आहे तो 9व्या अध्यायातला आहे. त्यात श्रीकृष्ण असं म्हणतात की तेत्वं भुक्त्वा स्वर्ग लोक विशाल क्षिणे पुण्ये मर्त्य लोक विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामाल भन्ते. तर यात स्वर्ग हा शब्द आला. बरोबर. तर या श्लोकाचा अर्थ असा होतो की पुण्य कमवल्यानंतर आत्मा स्वर्गात जातो. ते पुण्य संपले की त्या स्वर्गातल्या सुखांचा सुद्धा एक कुठेतरी समाप्ती होते. तसाच दुसरा अजून एक श्लोक आहे ज्यात नरकाबद्दल श्रीकृष्ण सांगतात. त्रिविधन नरकस्येदन द्वार नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादे तत्र यन्त्यजेत. 3 अशा भावना आहेत, काम, क्रोध आणि लोभ. या 3 गोष्टींमुळे एखादा माणूस नरकात जाऊ शकतो. तर मग असं प्रश्न आपल्याला पडतो की खरंच स्वर्ग आणि नरक अशा 2 जागा आहेत का? तर एका आध्यात्मिक किंवा मानसिक दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की माणसाने काय प्रकारची कर्म करावी, कशी त्याची वागणूक असावी याबद्दल हे श्लोक आपल्याला सांगतात. स्वर्ग जर आपण बघितलं तर एक अशी शांत आनंदाची जागा, भरपूर सुख संपत्ती आहे, असं मनाला छान वाटतं, शांत वाटतं, पॉझिटिव्ह. एक ज्ञानाची सुद्धा जागा आहे असं म्हणू शकतो. पण नरक म्हटलं की जिथे खूप अंधार,
खूप कष्ट, कदाचित द्वेष यातना. किंवा दुःख असं भरपूर आहे. तर काय आपण केल्यामुळे आपल्याला सुख मिळू शकतं आणि काय केल्यामुळे हे दुःख सोसायला लागतं, या प्रकारे हे 2 श्लोक आपल्याला एक अंदाज देतात. तर जितकी तुम्ही चांगली कामं कराल, लोकांशी नीट वागाल किंवा तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल, तितकंच तुम्ही पुण्य कमवाल, स्वर्गाच्या जवळ जाल. पण जर तुम्ही वाईट कामं केलीत, लोकांशी वाईट वागलात किंवा काही जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर मग नरकाची जागा आहेच आपल्यासाठी. ते माणसाच्या हातात आहे. त्यांनी काय कृती केल्या, कशी कर्म पार पाडली, त्यानुसार माणूसच स्वतः ठरवतो की तो स्वर्गात जाईल का नरकात जाईल. ओके. प्रत्येक गोष्टीचा मोह होतो आपल्याला, भले तो पैसा, नाती, कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. मोह कमी करण्यासाठी काय उपाय आहेत? मोह म्हणजे एक प्रकारचं डिझायर, आणि आपण आयुष्यात कुठलाच डिझायर नसावा का असा प्रश्न पडतो. तर त्यापेक्षा आपण असं बघू की काय केल्यामुळे मोह वाढतोय आणि तो वाढला नाही पाहिजे. ते आय थिंक जास्त बऱ्यापैकी आपल्याला प्रॅक्टिकली समजू शकेल. मोहला षड्रिपूपैकी एक मानलं जातं, म्हणजे 6 शत्रू जे आहेत. बाकीचे 5 तर आपल्याला माहितीच आहेत: लोभ, काम, क्रोध, मद आणि मत्सर. मोह म्हणजे एक प्रकारचं अटॅचमेंट किंवा आसक्ती. कुठली तरी गोष्ट आपल्याला खूप आवडायला लागली की आपल्याला तीच गोष्ट सारखी सारखी करावीशी वाटते. आणि मोह हा फक्त गोष्टींचा नाही, पण परिस्थितीचा सुद्धा असू शकतो. तीच सिच्युएशन परत अनुभवू, आणि लोकांबद्दलही असतो. त्यामुळे ते चुकीचं तेव्हा ठरतं जेव्हा आपली इमोशनल इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात वाढत जाते किंवा आपल्या भावना इन्व्हॉल्व होतात. जर एका गोष्टीला आपण खूप अटॅच झालो आणि ती गोष्ट आपल्या हातातनं काढून घेतली की जो दुःख, त्रास, राग होतो, त्यावेळेला तो मोह आपल्यासाठी वाईट ठरतो. म्हणजे लहान मुलांना आपण एका अम्युजमेंट पार्क किंवा टॉय स्टोअरमध्ये नेलं की त्यांना सगळंच घ्यायचं असतं. मग आई बाबा नाही म्हणाले की मग ते तिथेच रडायला लागतात, त्रास द्यायला लागतात. तर आपलं मनही थोडंसं या लहान मुलासारखंच असतं. एकदा त्याला सांगितलं की नाही, हे नाही होणार, की मग कुठेतरी दुःख येतंच, कुठेतरी चिडचिड होतेच. तर या मोहाला कमी करण्यासाठी म्हणजे पहिली गोष्ट की तुम्ही स्वतःलाच विचारा, मी कितपत यात इन्व्हॉल्व होतोय, हे बरोबर आहे का, आणि ह्याचा काय म्हणता येईल, ह्याचा परिणाम बाकीच्या गोष्टींवर पडणार आहे का, बाकीच्या लोकांना ह्याच्यामुळे त्रास होणार आहे का. तर आपणच ठरवू शकतो की आपण किती भावना कशात इन्व्हेस्ट करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे डिटॅचमेंट किंवा वैराग्य ज्याला म्हणतो आपण. आपली कुठल्याही गोष्टीतली इन्व्हॉल्वमेंट ही थोडी लिमिटेड ठेवायची. म्हणजे असं नाही की आता मी न मन लावताच काम करणार आहे. डिटॅचमेंट म्हणजे असं नसतं. मी काम करणार आहे, पूर्ण करणार आहे, मन लावूनही करणार आहे, पण मी इतकाही इन्व्हॉल्व होणार नाही की म्हणजे हे नसलं तर मला आता काहीच सुचणार नाही, इतपत तरी जाऊ नका. त्यामुळे मोहाला आपण एका आध्यात्मिक दृष्टिकोनाने बघायचं असलं तर ते एक प्रकारचं काय म्हणतात फुलस्टॉप आहे. तो कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्ही ठरवा आणि मोह ऑटोमॅटिकली आपण कंट्रोल करू शकतो. ओके. 8व्या अध्यायामधला 13वा श्लोक, ज्यामध्ये मंत्रजापाचा किती फायदा आहे किंवा मंत्रजापाबद्दल बोललेत कृष्ण, यामध्ये ओंकाराचं महत्त्व आहे आय गेस त्या श्लोकमध्ये. तर हा जाप किती महत्त्वाचा आहे? ओके, तर आपण आधी तो श्लोक वाचून घेऊया. श्रीकृष्ण म्हणतात, ओमित येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन यफ प्रयाती त्यजन देहम सयाती परमांगतीम. या श्लोकाचा अर्थ असा होतो की मृत्यूच्या वेळेस जी व्यक्ती ओंकार उच्चारत आणि श्रीकृष्णांचे स्मरण करत आपले प्राण गमवते, त्या व्यक्तीला परब्रह्माची प्राप्ती होते. आता ओंकार हा शब्द, याला आपण परब्रह्माचे प्रतीक असे मानतो. त्यात 3 शब्द आहेत, अ, उ आणि म. आणि हे 3 शब्द म्हणजे निर्मिती, संरक्षण आणि नाश याचे सुद्धा प्रतीक आहेत. आपण कुठलेही मंत्र म्हणताना, श्लोक म्हणताना त्याच्या आधी एक ओंकार म्हणतो. एखादी व्यक्ती आपले प्राण हे आज्ञाचक्रापर्यंत नेते, म्हणजे द 3rd आय चक्रा. त्यानंतर ही व्यक्ती हे प्राण आपल्या डोक्याच्या मध्यभागी असलेल्या सहस्रार चक्रापर्यंत नेते, क्राऊन चक्र ज्याला म्हणतो. आणि इथनं जेव्हा आपला प्राण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. तर ह्याला काय म्हणतात, या श्लोकानुसार याला म्हणतात योगधारणा. अंतच्या वेळेस एक भगवंतांचे स्मरण किंवा एक प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन.
तर ओमकार म्हटल्याने काय होतं की आपलं मन शांत होतं. जर विचारांचा गोंधळ मनात चालू असला तर कुठेतरी त्याला एक शांतता मिळते. एक सगळे विचार आपण एकत्र आणू शकतो. त्यामुळे मंत्र म्हणा, जप करा, ओमकार म्हणा, हा त्याच्यामागचा हाच उद्देश होता. बरोबर. तसंच आपण आत्ता काय करू शकतो प्रॅक्टिकली बघायला गेलो तर दिवसा तुम्ही सकाळची वेळ म्हणा, झोपायच्या आधी म्हणा, कुठली वेळ तुम्ही निवडा. थोडासा वेळ तुम्ही स्वतःला दिला, ओमकार म्हटलं, प्राणायाम केलं, थोडंसं तुमच्या श्वासाकडे लक्ष दिलं, तर तुम्ही देखील ती शांतता तुमच्यात मनात आणू शकता. त्यामुळे असं मरणारच आहे मी किंवा आता मरण येतं आहे का आता मी ओमकार म्हणू, असं त्याचं खरं अर्थ नाही आहे. डेली लाईफमध्ये, दैनंदिन जीवनात तुम्ही काय करू शकाल की जेणेकरून अशी वेळ आली तर आपल्याला परब्रह्माची प्राप्ती कशी होऊ शकते. तर ओमकार हा एक मार्ग आहे. बाकीचे ते मार्ग आपण बोललोच होतो काय काय आहेत. तर तसं त्यामागचं एक अंडरस्टँडिंग आहे असं म्हणू शकतो. ओके ओके. दुसऱ्या अध्यायामध्ये 27वा श्लोक आहे, तो एकदा तुम्ही वाचून दाखवता का? येस. आधी आपण हा श्लोक ऐकून घेऊया. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवैन जन्म मृत्युश्च तस्माद परिहर्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. ह्या श्लोकमध्ये ना मृत्यू हा अटळ आहे, हा होणारच आहे. अटळ आहे. तर ह्या वाक्याची मला लहानपणी भीती वाटायची खूप, की बाबा मृत्यू होणारच आहे, आपण एक दिवशी हे जग सोडून जाणारच आहे. तर मग ही भीती शांत करायसाठी परत भगवद्गीता काय सांगते? या श्लोकातून श्रीकृष्ण असं सांगतात की ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा मृत्यू होणं हे अटळ आहे. मग शोक कशाबद्दल आहे? आता आपण जेव्हा एकमेकांची गप्पा मारतो तेव्हा मृत्यू हा विषय कधीच या गप्पांचा भाग नसतो. कारण सगळ्यांनाच एक मनात भीती असते. मृत्यू कसा होणार, कधी होणार, कुठे ना कुठेतरी मनात हे विचार येतच असतात. पण आपण हे विसरतो की हे जीवन आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा आपण काय काय करू शकतो यावर विचार करण्यापेक्षा या संधीचा अंत कसा, कधी, केव्हा होणार ह्याच्यात आपण जास्त आपला वेळ वाया घालवत असतो. पण लाईफ इज अ सेलिब्रेशन आणि हे लाईफ मिळालं आहे, हे जीवन आहे, ह्याचा काही ना काहीतरी एक ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमचे धर्म पार पाडायचे आहेत, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत, तर त्याच्यावर तुम्ही ते लक्ष केंद्रित करा. जेव्हा मृत्यू होईल तेव्हा होईल आणि ते आपल्या हातातही नाही आहे. आपण ते कुठल्याही प्रकारे कंट्रोलच करू शकत नाही. तर मग भीती वाटण्यासारखं काहीच नाही आहे. जसा आत्मा अनंत आहे किंवा अविनाशी आहे, शाश्वत आहे, तेवढंच हेही सत्य आहे की मृत्यू या मानवी शरीराचा होणारच आहे. मग जर हे नैसर्गिक आहे, जसं मृत्यू नैसर्गिक आहे, तर मग त्याच्यात आपण भीती वाटून काहीच फायदा नाही आहे. असंही आहे. अजून एक श्लोक आहे ज्यात श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैनम पापम वाप्स्यसी. याचा अर्थ असा होतो की सुखदुःख, फायदा तोटा, विजय पराजय या गोष्टी होतच राहणार आहेत. पण आपण आपल्या जबाबदाऱ्यांसाठी, कर्मांसाठी केलेली जी लढाई आहे त्याच्यामुळे आपण पाप कमवणार नाही आहोत. मग आपण कुठल्यासाठी ही भीती दाखवतोय? आपल्याला श्रीकृष्ण सरळ सांगतायत की जे काही घडेल आजूबाजूला ते घडू दे, पण तू कर्म पार पाडलेस तर तू कुठल्याही प्रकारे तुझ्यावर पाप येणार नाही आहे. तर ते देतायत आपल्याला, ते सांगतायत कसं वागायचं आहे. कसं आहे की मृत्यू एक घटना आहे, अंत नाही. डेथ इज जस्ट ॲन इव्हेंट, इट्स नॉट द एंड. जितकं आपण हे सत्य लवकरात लवकर स्वीकारू तितकंच आपला सगळा फोकस जो आहे तो आपल्या दैनंदिन जीवनाच्या कर्मांवर किंवा कृतींवर आपण आणू शकतो. आणि भीती, जी मृत्यूबद्दल जी भीती आहे ती कुठे ना कुठेतरी आपणच कमी करू. फक्त तितकेच आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. श्लोकांचा आधार घेऊन ते आपण करू शकतो. आता तुम्ही जसं सांगितलं की कर्म हे माणसाने केलेच पाहिजे, तर काही लोकांना कर्मापासून पळ काढतात आणि ते आत्महत्यासारख्या गोष्टींना सामोरं जातात, म्हणजे स्वीकार करतात. परंतु आत्महत्या किती मोठं महापाप आहे हे आपले पूर्वजही सांगत आले आहेत आणि धर्मग्रंथात सुद्धा त्याचा उल्लेख आहे की महापाप आहे, नाही करायला पाहिजे. गीतेमध्ये सुद्धा काही ठिकाणी असा उल्लेख आहे की आत्महत्या करणं किंवा कर्मापासून पळ काढणं स्पेसिफिकली हे चुकीचंच आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? दुसरा अध्याय सांख्ययोग यातला एक श्लोक वाचूया. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नियत शाश्वतोयम पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकातून श्रीकृष्ण असं सांगतात की मरण किंवा मृत्यू जे आहे ते मानवी शरीराचं आहे. आत्मा हा शाश्वत आहे. आत्म्याचा मृत्यू होतच नाही. मानवी शरीराचा जर मृत्यू झाला तर ते शरीर सोडून आत्मा एका दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा न्यनानी संयाती नवानी देही. जसा आपल्या शरीराचा एक प्रवास असतो, म्हणजे आपलं बालपण असतं, लहानपण, तरुणपण, म्हातारपण, तसाच आत्माचा सुद्धा एक प्रवास असतो. एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते शरीर सोडून आत्मा एका दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. तर असा जर आत्म्याचा प्रवास चालू आहे आणि तिथे कुठे अंत नाही आहे, तर मग आत्म्याचा अंत होतच नाही आहे. आत्म्याची हत्या हे शक्यच नाही आहे. आता आत्महत्या हा जर शब्द आत्महत्या हा जर शब्द आपण बघितला तर यात दोन गोष्टी येतात, आत्मा आणि हत्या. आता आपल्याला माहीत आहे की आत्मा शाश्वत आहे, अमर आहे, अविनाशी आहे. द सोल इज इनडिस्ट्रक्टिबल. तर मग हत्या कोणाची घडते? त्यामुळे आत्महत्या हे शक्यच नाही आहे. तसंच आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर आत्महत्या या संकल्पनेला आपल्या हिंदू धर्मात कुठली मान्यता नाही आहे, कारण आत्म्याचा अंत होतोय हेच आपण मानत नाही. आता आत्महत्यासारखा जर एखादी व्यक्ती आत्महत्यासारखी एक टोकाची गोष्ट करण्याचा विचार करत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात एक्झॅक्टली काय चाललंय हे समजणं आपल्याला शक्य नाही आहे. पण श्रीकृष्ण हे नक्की सांगतात की आपण कुठलेही कर्म या जन्मी पार पाडले त्याचा सगळा परिणाम पुढच्या जन्मी होतो. बरोबर. जरी आपण आत्महत्याकडे एक पळवाट किंवा एक सुटका की आता कुठल्याही जबाबदाऱ्या पार पाडायला नको असं जरी बघत असलो तरीसुद्धा ह्याचा परिणाम या जन्मात तर होणार नाही, कारण आता आपण मरणारच आहोत. पण ह्याचा परिणाम नक्कीच आपल्या पुढच्या जन्मावर होऊ शकतो. असं नाही आहे की इथनं एस्केप झालं की पुढच्याही जन्मात न एस्केप झालं. गीतेत अजून एक श्लोक आहे, उद्धरेदात मनात्मानन नात्वा नमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. या श्लोकाचा अर्थ असा होतो की आपणच आपल्या कृतीतून स्वतःला वरती नेऊ शकतो किंवा खाली पाडू शकतो. आपलं मन हा आपला शत्रू किंवा मित्र असू शकतो. प्रत्येक माणसाच्या पूर्ण फेजमध्ये एकदा का होईना स्वतःसाठीच की आत्महत्येचा विचार येतो. येस. सो पण तो कुणाचा स्ट्रॉंग असतो, कुणाचा वीक असतो. सो पटकन मूव्ह ऑन करतो की नाही हे चुकीचं आहे, किंवा काही काही त्याला बळी पडून आत्महत्या करतात देखील. परंतु एवढं तर मात्र लक्षात आलं की आता प्रत्येकजण तुम्हाला सांगणार नाही की मी डिप्रेशन फेजमध्ये आहे किंवा मी सुसाईड करणार आहे. सो जरी तुम्हाला जरी कधी वाटत असेल की बाबा मी ही स्टेप घेऊ का वगैरे, तर एक लक्षात ठेवा, आपल्याकडे खूप चांगले ग्रंथ आहेत. भगवद्गीतासुद्धा तुम्ही वाचली तरी तुम्हाला मोटिवेशन मिळेल की ही गोष्ट महापाप आहे, ही करू नये, आणि व्यक्त वाचा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता सध्या कसं आहे, थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे सकाळी असं धुकं असतं, छान गार वाटतं आपल्याला. पण जर कोणतरी आपल्याला सांगितलं की आता या धुकात आपल्याला गाडी चालवायची, तर एक क्षणभर आपण थांबतो, कारण भीती वाटते. आपण सगळी काळजी घेऊ, फॉग लॅम्प्स हे ते सगळं करू, पण समोरची व्यक्ती ती कशी गाडी चालवते ह्याचा काही अंदाज नाही आहे. मग त्यावेळेला कसं थोडासा सूर्यप्रकाश आला, थोडंसं ऊन कडकडीत झालं की हे धुकं पण निघून जातं आणि मग सगळं स्पष्ट दिसतं. आपल्या मनाचं सुद्धा तसंच आहे. विचारांचा गोंधळ झाला की आपल्याला स्पष्टता नसते. काय विचार करतोय, त्याचा काही संबंध आहे का, हा विचार बरोबर की चूक हेही आपल्याला कळत नाही. त्यावेळेला आपल्याला एक ज्ञानाचा प्रकाश पाहिजे असतो. तो एकदा आपल्याला मिळाला की आपण कुठल्याही दुःखाला सामोरे जाऊ शकतो. हा ज्ञानाचा प्रकाश म्हणजे आपला मनातला असलेला हा मित्र. विचार काय येत आहेत, कसे येत आहेत, यामागची कारणं अनेक असू शकतात. जी घटना घडली आहे त्याचा आपल्याला कुठेतरी एक मनस्ताप झालेला असतो आणि म्हणून आपण असा एक टोकाचा निर्णय घेण्याचा विचार करतो. बरोबर. त्यामुळे लोक काय म्हणतील, कुटुंब काय म्हणेल, मित्रमैत्रिणी काय म्हणतील, हा विचार करण्यापेक्षा हा जो प्रॉब्लेम झाला आहे ह्याच्यावरचं आपण एक सोल्युशन शोधायचं का, किंवा शोधता येईल का.
कोणाशी तरी बोलता येईल का, ह्याच्यावर जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं, या दृष्टिकोनातून आपण जर गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठेतरी एखादं सोल्युशन तरी येतं. म्हणून आत्महत्या किंवा सुसाईड हे कुठल्याच प्रॉब्लेम्सचं सोल्युशन नाही आहे. पण भगवद्गीता आपल्याला असंही शिकवते की एकतर कुठलीही परिस्थिती ही कायमस्वरूपाची नसते. नथिंग इज परमनंट. गीता हेही सांगते आपल्याला की कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्याचं कुठे ना कुठेतरी सोल्युशन आहे, फक्त ते शोधायला हवं. आणि गीता आपल्याला हेही शिकवते की कुठल्याही प्रॉब्लेम्सला आपण सामोरे जाऊ शकतो फक्त एक निस्वार्थपणा, एक तटस्थ मन आणि शांत मनाने जर आपण विचार केला तर थोडीशी आपल्यातही क्लॅरिटी येते. हा ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनातही येतो. पण तेवढ्यासाठी आपण ते कष्ट घेतले पाहिजेत जे आपण घेत नाही. बरेचदा वेळही नसतो आणि आपल्याला कोणी गाईडही करायला नसतं. पण भगवद्गीतेसारखा जो ग्रंथ आहे तो आपल्याला उत्तम मार्गदर्शन देऊ शकतो. तर कधी काही मनात असं आलं, काही वाटलं, तर तुम्ही नक्कीच गीता वाचा, त्या श्लोकांचा अर्थ समजून घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तो तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही कसा अंमलात आणू शकता हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर सगळं आपल्याच हातात आहे. फक्त थोडेसे कष्ट घेणे गरजेचे आहे. बरोबर. मन, आता तुम्ही जसं सांगितलं की मन स्थिर असणं किती आवश्यक आहे. कारण मन स्थिर असलं तर तुम्ही मनाला मित्र बनवू शकता आणि तुम्ही पाहिजे ते काम करू शकता. जर मन शत्रू बनलं तर तुम्ही विघातक काम पण करू शकता. येस. परंतु मृत्यू समय, आता ज्याला माहिती आहे की बाबा माझा मृत्यू होणारच आहे, त्या केसमध्ये मन स्थिर राहील असं मला काही वाटत नाही. तर त्या केसमध्ये भगवद्गीता कशी मदत करू शकते की माझं मन मृत्यूच्या समयी स्थिर राहायला पाहिजे. आता ICUमध्ये किंवा कॅन्सर पेशंट वगैरे त्यांना खूप जण सांगतात की तुम्ही लास्ट स्टेजला आहात, तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही भक्ती तरी सुरू केला. मरण्याच्या वेळेस जर शेवटचं नाव तुमचं ईश्वराचं असलं, देवाचं असलं, तर ॲटलिस्ट तुम्हाला मोक्ष तरी मिळतो. येस. त्यांना ते एक धीर भेटतो असा की हां मरणार तर आहे पण मी ॲक्च्युली मेल्यानंतर सुद्धा देवाकडेच जाणार आहे. ॲटलिस्ट तो मरणाला फेस करण्यासाठी तयार तरी होतो मेंटली. येस. तो एक सायंटिफिकली पार्ट होता. 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, त्यात एक श्लोक आहे, तो आपण आधी ऐकून घेऊया. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती समद्भावै याती नास्त्यत्र संशयः. तर या श्लोकातून श्रीकृष्ण असे सांगतात की जे भगवंतांचे स्मरण करतात, अंतच्या वेळी जे भगवंतांचे स्मरण करतात, त्यांना मेल्यानंतर देखील परब्रह्माची प्राप्ती होते. मग ह्याचा अर्थ असा आहे का की आपण आता सगळी कामं सोडून नुसतं देवासमोर बसून जप करा, पूजा करा, एवढंच करत बसायचं का? तर तसं नाही आहे. श्रीकृष्ण कुठेच म्हणाले नाही आहेत की तुम्ही हातातलं काम सोडून माझ्यापाशीच येऊन बसा. ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही तुमची कर्म पार पाडा. निष्काम कर्म हा एकमेव मार्ग आहे देवाच्या जवळ जाण्याचा, मोक्ष प्राप्त करण्याचा. तर स्मरण करायचं म्हणजे काय? तर कुठलीही कृती करण्याअगोदर आपण जसं आपल्या इष्टमूर्तीची एका देवाचं नाव घेतो तसं नुसतं मनात जरी म्हणालो, काही जे काही तुम्हाला म्हणायचं, एक छोटी प्रार्थना म्हणायची असेल तर तेवढंही करू शकतो. तेवढंच फक्त आपल्याकडनं एक्सपेक्टेड आहे. आणि जे काम करू ते आपल्या कर्मांशी निगडीत आहे ना, एवढा एक अंदाज घ्यायला काहीच हरकत नाही. आणि याकरता काय ना की आपल्याला कुठली गोष्ट करण्याआधी एक पॉज घेतला पाहिजे, जो आपण कधीच घेत नाही. हातात काम आलं की आपण लगेच ते सुरू करायला लागतो, कारण आपल्याला ते संपवायचं असतं. पण एक तो पॉज जेव्हा आपण घेतो, एक क्षणभर थांबतो, जेव्हा विचार करतो, एक प्रकारची जाणीव आणतो, अंगातच ती जाणीव येते आणि मग आपल्याला एक निर्णय घेण्याची क्षमता येते, एक स्पष्टता असते. आणि मग आपण जेव्हा आपले कर्म पार पाडतो ते या धर्माशी निगडीत असतात. म्हणून मग पाप पुण्य, चूक बरोबर, सुख दुःख, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडासा अंदाज लावता येतो असं आपण म्हणू शकतो. ओके. एक छोटीशी गोष्ट आठवती मला लहानपणीची. आजी सांगायची मला की मे बी तुम्ही ऐकली असावं आहे कदाचित, की एक जुगार खेळणारा दारुडा व्यक्ती फार पाप करायचा. एकदा त्याने गरजवंतू साधूला एक मदत केली, त्याच्याकडून शक्य होतं तेवढं, पाणी वगैरे किंवा अन्नदान केलं होतं. त्या साधूने त्याला एक छोटीशी टीप म्हणतो आपण त्याला, की तू एक गोष्ट कर म्हणे, तुझी सगळ्यात जास्त प्रिय कोणती गोष्ट आहे ती मला तू सांग. त्याने सांगितलं की मला मुलगा आहे, तो मला खूप प्रिय आहे. तो म्हणतो की तुझ्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. ठीक आहे. तो म्हणतो याने काय होणार आहे? त्यानंतर जे होणार आहे ते होणार आहे. ठीक आहे.
तो बऱ्याच वर्षानंतर काळ उलटला आणि तो जवळपास मृत्यूशय्येवरच आला. त्या केसमध्ये त्याला जो प्रिय होता ऑब्व्हियसली तो त्याला आवाज देत होता की नारायण नारायण, की मुलाला हाक देत होता. परंतु पुन्हा हा श्लोक जसा आपला म्हणतोय आपण की मृत्यूसमयी जर देवाचं नाव घेतलं तर अर्थातच भगवत प्राप्ती होते. सो त्या केसमध्ये त्या साधूने नकळत त्याला हे नाव ठेवायला त्याच अर्थाने लावलं होतं की बाबा तू मृत्यूसमयी तू भले तू मुलाला नाव दे, नाव मात्र नारायण घेतोय. सो त्या केसमध्ये त्याचे जितके काही पाप होते या कथेनुसार की ते नष्ट झाले आणि मृत्यूसमयी नारायण नाव घेतल्यामुळे त्याला मोक्षप्राप्ती झाली. सो थोडक्यात गोष्ट अशी आहे की मेंटली स्टेबल असणं किती आवश्यक आहे डेथच्या टाईमला, कारण ती तुम्हाला स्वीकारायची असते. सोपं नाही आहे. आपण गप्पा मारतोय म्हणून ठीक वाटतंय, परंतु ज्या त्या फेजमध्ये एक देव हा एक धीर पण आहे. सो बरोबर रुमाजी, तुम्ही फार 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 सुंदर पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. म्हणजे हा व्हिडिओ ॲक्च्युली लोकांची भीती काढण्यासाठी आपण केला होता की मृत्यूला घाबरू नका, मृत्यूला सामोरं जाताना कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवायला पाहिजे, भगवान काय बोललेत, किंवा त्यामुळे एक साहजिकच एक धीर येतो माणसाला. हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी पण स्पेशल आहे की ज्यांच्या डोक्यात सारखा हा विचार असतो आणि ज्यांना आपले जवळचे व्यक्ती चा मृत्यूचा शोक ज्यांना झाला आहे किंवा त्यापासून बाहेर पण यायचं आहे, त्यांच्यासाठी पण हा फायदेशीर राहणार आहे. थोडक्यात तुमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही आमच्यासाठी हा वेळ दिला आणि इतक्या सुंदर पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिली. आय होप की तुम्ही पुन्हा एक वेगळ्या टॉपिकसही आमच्या पॉडकास्टमध्ये येणार. आणि थँक्यू सो मच. अमितजी, थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलवलं पॉडकास्टसाठी आणि असा विषय निवडला की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणाला तसं मनात एक विचार असतोच, पण तो कोणासमोर बोलायचा, कसा बोलायचा, कारण मृत्यू हा आपल्या दैनंदिन जीवनातला संवाद नाही आहे, आपण बरेचदा टाळतोच तो. पण ही एक संधी तुम्ही मला दिलीत की मी भगवद्गीतेत जे आपल्या आत्म्याबद्दल, मृत्यूबद्दल जे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते मी तुमच्या प्रेक्षकांबरोबर आज इथे शेअर करू शकले. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी, आणि मला खरंच खूप बरं वाटलं इथे येऊन. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. सो कसा वाटला तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की कळवा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असेच वेगळे हटके टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येत राहू. पाहत राहा टॅप पॉडकास्ट.